काय माहीत काय असेल, पण माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तेजू ही व्यक्ती माझ्यासोबत होतीच. मग ती शाळेत असताना असो, डिप्लोमाला असताना असो, डिग्री करत असताना किंवा जॉब करत असताना नेहमी. आणि ते फक्त काही माझे फ्रेंड्स म्हणून नव्हते, तर एकदम क्लोजमधलेच फ्रेंड्स होते आणि त्यातलीच ही एक तेजू. आम्ही डिग्रीला आणि जॉब करत असताना सोबत राहायला होतो. एका ऑफिसला नव्हतो, एका कॉलेजला नव्हतो, पण राहायला मात्र सोबत होतो. आणि त्यातलाच हा आमचा तिसरा मेंबर आसावरी. तर आम्ही तिघींनी ना ऑलमोस्ट 5 ते 6 वर्ष सोबत घालवले आणि खरंच खूप छान टाईम स्पेंड केला. आसावरीचे सासू-सासरे जस्ट US वरनं आले होते, सो त्यांनी हे चॉकलेट आणलेले होते आणि आता मी बक्कू उठायची वाट बघत होतो, कारण तो उठल्यावरतीच काय ती खरी मजा येणार होती. तो तर खेळायचा राहिला बाजूला, पण हे सगळे मोठे, आम्ही सगळे मोठे मिळूनच त्याची गेम खेळत होतो. बिचारा फक्त बघत होता, कारण जस्ट झोपेतून उठलेला होता. आमच्यातला एक मेंबर मिसिंग होता, सो त्याला जळवायला तर सारखे व्हिडिओ कॉल चालूच होते. त्याच्यानंतर संध्याकाळचा आमचा सिंपल प्लॅन होता पाणीपुरीचा, आणि पाणीपुरी असल्यावर मला तर दुसरं काही लागतच नाही. आमचं ठरलं होतं की पोट नाही भरलं तर काहीतरी दुसरं बनवूयात, पण पाणीपुरी एवढी होती की ऑलमोस्ट सगळ्यांचेच पोट भरले. मस्त सगळ्यांनी खाल्लं आणि मीन तेजूच शेवटपर्यंत राहिले होते पाणीपुरी संपवायला. त्याच्यानंतर गेलो खाली वॉकला, पण आता बक्कू सोबत होता म्हणलं वॉक कमी आणि आमचं रनिंगच जास्त झाली. त्याच्यानंतर वरती आलो, थोडेसे गेम वगैरे खेळलो आणि आम्ही गप्पा मारत बसलो, कारण आम्ही कितीही वेळा भेटलो तरी आम्हाला गप्पांचे टॉपिक काही उरकत नाहीत. आम्ही इकडे गप्पा मारत होतो, तोपर्यंत आमचे हे 2 मेंबर एका रूममध्ये बसून PUBG खेळत होते. चला आजच्यासाठी एवढंच, पण जे तेजू लोक माझ्या आयुष्यात आहेत ना, त्यांनी कमेंटमध्ये हजेरी लावायला अजिबात सुद्धा विसरू नका.